नमस्कार मित्रांनो, आज आहे 23 मे 2024। मित्रांनो, आज देखील राज्यामध्ये 10 ते 15 जिल्ह्यामध्ये दुपारनंतर आज भयंकर स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे। पुढील काही तासातच आपल्याला ढगफुटीचं दृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे। काल देखील राज्याच्या विविध जिल्ह्यात पाऊस झालेला पाहायला मिळाला। तुमच्या भागात जर पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन आपल्याला कमेंटमध्ये सांगा। तर मित्रांनो, आज आपण राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता असणार आहे ते पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीत तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील करा। तर मित्रांनो, आज प्रामुख्याने दुपारनंतर सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटीचं दृश्य पाऊस पाहायला मिळतोय, जसं की आपण स्क्रीनवर बघू शकता। मित्रांनो, सातारा, कराड, पाटण, वडूज, विटा या भागामध्ये आपल्याला दुपारनंतर तर पुढील काही तासांमध्येच आपल्याला ढगफुटीचं दृश्य पाऊस हा वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। चिपळूण भागामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता, ढगफुटीचं दृश्य पाऊस हा आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो, या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट पाहायला मिळते। कोल्हापूर, कागल या भागामध्ये आपल्याला ढगफुटीचं दृश्य पाऊस हा पुढील काही तासातच पाहायला मिळतोय। मित्रांनो, काही भागामध्ये गारपीट देखील आपल्याला होताना पाहायला मिळते। इस्लामपूर, सांगली, तासगाव या भागामध्ये देखील आपल्याला ढगफुटीचं दृश्य पावसाची शक्यता ही पुढील काही तासामध्येच व दुपारी 2 नंतर पाहायला मिळते। एकंदरीत जर विचार केला तर मित्रांनो, या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर या तीनही जिल्ह्यामध्ये आज आपल्याला ढगफुटीचं दृश्य पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर रेड अलर्ट देखील आपल्याला या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे। मित्रांनो, तसेच या ठिकाणी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच पुणे, बारामती, जेजुरी, दौंड या भागामध्ये देखील आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।